झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। गौण खनिज रॉयल्टी बुडवल्याप्रकरणी शिवसेनेचे आंदोलन। चॅनल बघत नाही, पेपर वाचत नाही, प्रांताधिकाऱ्यांचे अजब उत्तर। संतप्त आंदोलकांनी प्रांताधिकाऱ्यांना दिली वृत्तपत्रांची भेट। धुळ्यात शिवसेना उभाटा गटाने गौण खनिज रॉयल्टी भरली नाही म्हणून गेल्या 2 दिवसांपासून आंदोलन पुकारले असतानाही याबाबत आपल्याला माहितीच नाही, आपण टीव्ही चॅनल बघत नाही किंवा पेपरही वाचत नाही असे अजब उत्तर प्रांताधिकाऱ्यांनी दिले। यामुळे संतप्त आंदोलकांनी आज 13 ऑगस्ट रोजी प्रांताधिकाऱ्यांना आंदोलनाच्या बातम्या छापून आलेली वृत्तपत्रेच भेट म्हणून दिली। तर झाले असे की धुळे शहरातील मोराणे शिवारात पांझरा नदी पात्रालगत गॅबियन वॉलचे काम सुरू आहे। यासाठी मोठ्या प्रमाणात डबर आणण्यात येऊन ही भिंत उभीही राहिली। तब्बल 1 किलोमीटर बांधण्यात आलेल्या या कामाला परवानगी कुणाची आणि एवढ्या मोठ्या गौण खनिजाची रॉयल्टी भरली आहे काय, असे सवाल उपस्थित करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे। मुळात ही जबाबदारी अप्पर तहसीलदारांची असताना त्यांनी दुर्लक्ष केले म्हणून आंदोलकांनी प्रांताधिकाऱ्यांशी संपर्क साधला, परंतु त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळू शकली नाहीये। आमच्या पथकाला ही भिंत दिसलीच नाही असेही प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलकांना सांगितले। आणि रॉयल्टीचं काय झालं मग? डबरच्या रॉयल्टीचं आणखी एवढी मोठी खदान तर धुळ्यामध्ये नाहीये। बर, मग आपल्या तर पथक त्या दिवशी तर काय त्याच ठिकाणी आज रोजी डबर आमच्या पथकाला दिसलं नाही, शहर तहसीलदारांचं पथक अरे बापरे, दिसलंच नाही डायरेक्ट। याच संदर्भात 2 दिवसांपूर्वी आंदोलन सुरू असताना देखील आपल्याला माहितीच नाही असेही उत्तर प्रांताधिकाऱ्यांनी दिले, कारण आपण टीव्ही चॅनल बघत नाही, वृत्तपत्रही वाचत नाही असा अजब खुलासा प्रांताधिकाऱ्यांनी केलाय। परिणामी संतप्त आंदोलकांनी त्यांना आंदोलनाच्या बातम्या प्रसिद्ध झालेले वृत्तपत्र सादर केले। या संदर्भात शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील म्हणाले, आज देखील वर्तमानपत्र आणि राष्ट्रीय चॅनलची भूमिका ही भारतीय लोकशाही प्रधान देशामध्ये अत्यंत महत्त्वाची असताना अधिकारी जर आम्हाला असं सांगत असतील की आम्ही वर्तमानपत्र वाचत नाही, राष्ट्रीय चॅनल्स आम्ही पाहत नाही, तर ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही भारताच्या लोकशाहीसाठी आहे। या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे आणि आज आम्ही प्रांताधिकारी कार्यालय व अप्पर तहसील कार्यालय यांच्या इथं एक आंदोलन, गांधीगिरी आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। आज प्रांताधिकारी आदरणीय कोर साहेबांना या ठिकाणी आम्ही संपूर्ण राष्ट्रीय वर्तमानपत्र असतील आणि स्थानिक वर्तमानपत्र असतील यांचा एक संच त्या ठिकाणी अप्पर तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना भेट दिलेला आहे। मोराणे शिवारात पांझरा पात्रालगत गॅबियन वॉलचे काम होत आहे हे साऱ्यांना दिसते आहे, तरीही प्रशासन याबाबत डोळेझाक का करते? कोणाला पाठीशी घालण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होतोय? तसे नसेल तर प्रशासन कारवाई का करीत नाही, हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।